एक्सप्लेनेबल AI हा एक फंडामेंटल बेस आहे. सो समजा मी यूट्यूबवर काहीतरी व्हिडिओ बघतोय आणि तुम्हाला यूट्यूबने पुढचा व्हिडिओ दाखवला, तर आता तुम्हाला यूट्यूबला प्रश्न विचारता यायला पाहिजे की यार तू का दाखवला मला व्हिडिओ. ते असं सांगतात की बेस्ड ऑन युअर जेंडर, एज, व्ह्यूइंग हिस्ट्री आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलाय. पण त्याच्यात तुम्हाला आज काही ऑल्टर करता येत नाही. तुम्ही यूट्यूबला सांगू शकता का की माझं जेंडर वापरू नको किंवा माझं एज वापरू नको किंवा माझी व्ह्यूइंग हिस्ट्री इन्व्हर्ट कर. सो मी जे बघितलं नाहीये त्याच्या बेसिस मला पुढचं काहीतरी दाखव. हे जेव्हा तुम्हाला ते अबिलिटी देतील तेव्हा ते त्यांचं जे रेकमेंडेशनचं जे मशीन आहे त्याच्या आत ते तुम्हाला बघण्याची किंवा इंटरफेअर करण्याची संधी देत आहेत. त्याच्या एक पुढचं पाऊल असेल की ते म्हणतील की यार आमच्याकडे हे 4 प्रकारचे अल्गोरिदम्स आहेत, तुम्हाला कुठलं अल्गोरिदम हवंय ते निवडा तुम्ही, आणि मग तुम्हाला ते एक रेकमेंड करेल. ते मग तुम्हाला बघायचं का नाही ठरवा. असे जर कस्टमायझेशन अबिलिटी जर तुम्हाला दिली गेली तर मग ते हळूहळू डिमिस्टिफाय करतायत.